नमस्कार, कसे आहात आपण? प्रमोद थत्ते ऑफिशियल चॅनल. मला देवगडचे प्रसिद्ध आंब्याचे व्यापारी आणि आंबा ट्रान्सपोर्टर आज मला भेटले आणि त्यांची मी मुलाखत घ्यायचं ठरवलं. देवगडचा आंबा हा हापूस आंबा अतिशय प्रसिद्ध असतो, परंतु त्या आंब्याच्या माल वाहतूक करताना आणि विक्री करताना काय अडचणी, काय समस्या येतात हे ते स्वतः आंब्याचे व्यापारी आपल्यासमोर मांडणार आहेत. आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. नमस्कार. 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 प्रमोद थत्ते ऑफिशियल चॅनल. आपण या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करावे. आज एक वेगळा विषय घेऊन आपल्यासमोर येत आहे. देवगड तालुका, देवगड जिल्हा जे काय आहे, देवगड आंब्याचं गाव प्रसिद्ध आहे, हापूस आंब्याला प्रसिद्ध आहे. तेथील आंब्याचे व्यावसायिक आणि आंब्याचे वाहतूकदार श्री मकरंद भिडे यांची आज भेट झाली. त्यांच्याकडून त्यांचे जे काही प्रश्न किंवा त्यांचे जे काही म्हणणे आहे ते ऐकण्यासाठी मी आज त्यांचा पॉडकास्ट घेत आहे. तरी पण आपण या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करावे. आता पुढील सर्व माहिती श्री मकरंद भिडे देतील. मकरंद भिडे, तुमची थोडीशी पार्श्वभूमी सांगा. माझं नाव मकरंद मनोहर भिडे. मी प्रॉपर सिंधुदुर्ग जिल्ह्यातला देवगड तालुका येथे माझं टेंबोली म्हणून गाव आहे. या ठिकाणी मी पूर्वी वास्तव्य करत होतो आणि अशाच काही व्यवसायाच्या निमित्ताने मला तालुक्याच्या ठिकाणी यावं लागलं, देवगडमध्ये. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर 1-2-3 वर्ष गेली आणि मला असं वाटलं की आपण पण देवगड पुणे हा जो काय वाहतुकीचा व्यवसाय आहे आंब्याचा तो चालू करावा. आणि त्या दृष्टीने मी पहिलं पाऊल माझं मी त्या व्यवसायामध्ये टाकलं. सुरुवातीला मी एक छोटासा टेम्पो भाड्याने घेऊन मंथली बेसिसवर घेतला होता तो, आणि त्यांनी माझ्या व्यवसायाची मी सुरुवात केली. हा व्यवसाय करताना आपण वाहतूक कुठून ते कुठे करता? मी प्रॉपर संपूर्ण देवगड तालुक्यात जवळजवळ फिरतो. प्रत्येक शेतकऱ्याकडनं आंबा कलेक्ट करतो आणि तो मी पुण्याला पाठवतो. मी वाया कोल्हापूर, कराड, सातारा या मार्गे येतो आणि त्या ठिकाणी पण कोणाचे जर काय आंबा पार्सल द्यायचे असतील तर ते कोल्हापूर, सातारा, कराड अशा ठिकाणी मी ते उतरवतो आणि मग पुढे पुण्याला येतो. आणि माझा लास्ट स्टॉप असतो हा कोथरूड. आणि त्या ठिकाणी कोथरूडला माझं एक ऑफिस आहे, मिस्टर उमेश माळी यांच्याकडे मी तो माल उतरवतो. स्वारगेटला पण काही वर्ष मी माल उतरवत होतो, पण आता तिथे जागा अवेलेबल नसल्यामुळे मी त्या ठिकाणी माल उतरवू शकत नाही. पण देवगडमध्ये आंबा तुम्हाला कलेक्ट करताना काही समस्या येतात का? समस्या फार अशा येत नाही, पण कधी कधी वाहतुकीचा प्रॉब्लेम येतो. कारण 2-4 म्हणजे जवळजवळ 15 ते 20 ठिकाणून आंबा हा कलेक्ट करायला लागतो आणि त्या दृष्टीने माझ्याकडे अशी तेवढी कधी कधी यंत्रणा वाहतुकीची उपलब्ध होत नाही, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो. पण तिथे तुम्ही जाता कलेक्ट करायला, तिथे तुम्हाला तुमचं वाहन न्यायला रस्ते वगैरे चांगले आहेत का? हो. या बाबतीत आम्हाला ते एक सुख आहे म्हणा, किंवा काही अगदी हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्याच ठिकाणी शेतकऱ्याच्या दारापर्यंत वाहन जात नाही. पण आजपर्यंत जिथे जिथे मी गेलो तिथे तिथे माझं जे वाहन असेल, आंबा कलेक्शन करण्याचं टेम्पो असेल, ट्रक असेल, काय असेल ते सर्व त्यांच्या दारापर्यंत जातं. पण तिथून आंबा कलेक्ट करताना शेतकऱ्यांकडनं काही प्रॉब्लेम येतो का? काय नाही, शेतकऱ्यांकडे माल तयार असतो, त्यांना त्याची गरज पण असते, आम्हालाही गरज असते. त्यामुळे आम्ही दोघंही एकमेकांना सहकार्य करून हा व्यवसाय करतो. म्हणजे शेतकरी चांगले सहकार्य करतात. चांगले शेतकरी सहकार्य करतात. तिथून तुम्ही माल घेतल्यानंतर पुण्याकडे येता. पुण्याकडे येताना आणि पुण्यात आल्यावर तुम्हाला काय समस्या उत्पन्न होतात? पुण्यातून देवगडमधून पुण्याला येताना आम्हाला फारशा काही समस्या उद्भवत नाही. किरकोळ आता ज्या काय जनरल आहेत त्या येणार आहेत त्या आम्ही गृहीत धरूनच तो व्यवसाय करतो. पण माझं असं म्हणणं आहे की पुण्यात आल्यानंतर मला बाबा एक स्वारगेटच्या एरियात एखादी जागा मिळावी, कारण आम्ही त्या बदल्यात त्यांना मोबदला देतो आणि ती जागा ग्राउंड फ्लोअरला असावी
पार्किंगची सोय तिथे असावी की इथल्या कस्टमरना आपली गाडी घेऊन तिथे गेल्यानंतर तिथे पार्किंग करून त्यांचा माल त्यांच्या गाडीत टेम्पोत टाकायला ती जागा अवेलेबल पाहिजे. नंतर सिंहगड रोडला एखादा मला स्पॉट मिळावा. आणि माझी अजून एक डिमांड आहे की मला चिंचवड यासारख्या एरियात एखादी जागा मिळावी की जेणेकरून आज माझ्याकडे चिंचवडचा माल मी घेऊ शकत नाही कारण माझ्याकडे तिकडे उतरवायची व्यवस्था नाही. कोथरूडला माझी व्यवस्था आहे. मिस्टर उमेश माळी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांच्याकडे मी माल माझा उतरवतो बराचसा आणि तिथून मग मी तो परत डिस्ट्रीब्यूट करतो. पुण्यात काय होतं की पटकन एखादी वाहन अवेलेबल होत नाही आणि जरी झालं तरी त्याचं भाडं हे आम्हाला त्या हिशोबात परवडत नाही. ते जे काय भाडं सांगतात एक 25 किलोमीटरचा एरिया फिरायचा असेल तर ते साधारण 2,500 ते 3,000 रुपये मागतात. त्यामुळे अशा पुण्यात आल्यानंतर ह्या 1-2 गोष्टींचा आम्हाला त्रास सहन करावा लागतो. चिंचवड गाव तुम्ही म्हणाले, चिंचवड गावामध्ये तुम्हाला जर व्यवस्था झाली तर साधारण तुमच्या ट्रान्सपोर्टचा माल किती असणार आहे? 5-50 पेट्या असू शकतो दर रोज? ट्रिपला. रोज म्हणजे एक दिवसात ट्रिप असते का रोज असते? कधी एक दिवस आड सीझन पीक आवर असेल तेव्हा रोज सुद्धा. मग हा आंबा सीझन तुमचा किती दिवस चालतो, किती महिने? साधारण 2.5 महिने चालतो. मार्च ते जून 5 पर्यंत. अच्छा, जून 5 पर्यंत व्यवसाय चालतो. हो. मग या व्यवसाय करताना बाकी याच्याशिवाय काही अडचणी येत नाही? नाही, फारशा काही येत नाही. आता ज्या काही किरकोळ येतात त्या आम्ही सॉल्व्ह करतो. लेबर प्रॉब्लेम वगैरे? लेबर प्रॉब्लेम आहे आमच्या इकडे पण आहे पण तरी सुद्धा तो आम्ही मॅनेज करतो. म्हणजे म्हणजे आता आणि आंबा जर तुम्हाला ऑर्डर्स दिल्या तर तुम्ही आंबा विक्री पण करता का? हो, आंबा विक्री पण करतो. मी दरवर्षी नाही म्हटलं तरी एक पुण्यात आणून माझे काही असे कस्टमर आहेत की 100-150 पेटी मी या ठिकाणी आंबा पण विक्री करतो त्याच्या जोडीला. तर आंबा विक्री करताना काही अडचणी येतात? आंबा विक्री करताना म्हणजे काय फार अशा आलेल्या नाहीत पण ज्या येतात त्या फारच नगण्य येतात. बरं, पण मग याच्यापेक्षा जास्त आंबा विक्री करायचा असेल तर तुम्हाला इंटरेस्ट आहे ना. तुम्ही जास्त आंबा विक्री करू शकता. फक्त आम्हाला पेमेंट हे वेळेवर मिळालं पाहिजे. हा, आम्ही आज तुमच्या दारात समजा आंबा आणून दिला विक्रीला तर त्याचं पेमेंट विदिन आम्हाला एक 1 डे मध्ये तरी मिळालं पाहिजे. आणि डोअर टू डोअर कस्टमर मिळालं तर तुम्ही कसं सप्लाय करणार? आम्ही डोअर टू डोअर जर सप्लाय करायचं म्हटलं तर त्याच्या मागे जो काही चार्जेस असतील पेटी मागे ते एक्स्ट्रा घेऊन आम्ही डोअर टू डोअर सप्लाय करू शकतो. सप्लाय करू शकता. हो. बरं, आणि मग हा व्यवसाय करताना आणि शिवाय आंब्याची बाकीची काही उत्पादनं असतात ती पण तुम्ही विकता का? उत्पादन म्हणजे मँगो पल्प आहे, हा. मँगो जाम आहे, नंतर मँगो पोळी आहे म्हणजे आंबा पोळी म्हणतात ती आहे. ती आमच्याकडे तिकडे उपलब्ध होते. ती इकडे कोणाला हवी असतील तर त्याच्याही ऑर्डर आम्ही घेऊ शकतो आणि इकडे सप्लाय करू शकतो. सप्लाय करू शकता. ते तुम्ही स्वतः बनवता का? त्याच्या जोडीला आमसूल आहे, हा, नंतर आमचूर पावडर आहे. अशा ज्या काय आंब्याच्या व्यतिरिक्त इतर जे प्रॉडक्ट्स आहेत कोकणातले, हा. कुळीत पीठ आहे, अशा ज्या काही गोष्टी आहेत किंवा कोणाला जर का आता कडधान्य म्हटलं तर ते गोडेवाल, कडवेवाल या गोष्टींचा पण आम्ही जर आमच्याकडे आम्हाला मागणी मिळाली योग्य प्रमाणात सप्लाय करू शकतो. त्याचाही आम्ही सप्लाय करू शकतो. तो सप्लाय डोअर टू डोअर पण करू हो शकतो. हो हो. बरं, त्या जोडीला तुमच्या तिकडे फणस पण असतात? हो, फणस पण असतात. आणि तुमच्या तिकडे आमचे वाचनात आले की तुमच्या तिकडे खराटे चांगल्या पद्धतीचे असतात. हो, असतात ना. त्याला तुमच्या भाषेत काय म्हणतात? वाढवण म्हणतात. हा, तर ते खराटे वगैरे पण तुम्ही सप्लाय करू शकाल का? करू शकू ना. फक्त त्याची मागणी आणि त्याची बाजारपेठेतली नाही, आता समजा 50 पेटी आंबा तुमच्याकडनं घेणारी जी लोक आहेत हो किंवा 50 तुम्हाला डोअर टू डोअर गिराईक मिळाली हो तर त्याच गिराईकांनी तुम्हाला सांगितलं "वा, आंबा पेटी बरोबर आम्हाला तिकडचा खराटा द्या देऊ ना. किंवा त्याचे प्रॉडक्ट द्या", देऊ. तर ते तुम्ही त्यांना देऊ शकता ना. देऊ देऊ. जे अशी सेवा तुम्ही उपलब्ध हो, करू हो, शकता. हो. तुम्हाला त्याच्यामध्ये अडचण काही काही नाही काही नाही. बरं, मग आता अजून याच्यामध्ये हा सर्व व्यवसाय करताना याच्याशिवाय तुम्हाला अजून काही 12 महिने तुमचा काय व्यवसाय असतो? 12 महिने काही नाही. मी पौरोहित्य पण करतो. बरं, पण ते तुम्ही तिकडे करत असता? हो, ते तिकडे करतो. हा, पण 12 महिने तुम्हाला शहरात? माझा एक त्याशिवाय मी 12 महिने माझा ट्रान्सपोर्टचा पण व्यवसाय आहे. बर, माझी एक गाडी मुंबई गोवा लाईनवर चालते, एक गाडी माझी कोल्हापूर देवगड चालते. त्यातून मला थोडंफार इन्कम होतो. बर, ठीक आहे. म्हणजे आता तुमच्या अडचणी बाकी काही नाही. बरं, तुम्हाला या सर्व गोष्टींमध्ये
रस्ते वगैरे व्यवस्थित आहेत का? समजा तुमचा घाट आहे, तो गगनबावडा घाट आहे, त्या घाटातनं तुम्हाला प्रवास करताना किंवा तुमच्या तिकडनं काय येणारे घाट लागतात, त्या घाटातनं प्रवास करताना तुम्हाला काही समस्या येतात का? घाटात आत्ता सध्या कामं चालू आहे, त्यामुळे त्या ज्या समस्या आहेत त्या सर्वसामान्यांना ज्या भोगाव्या लागतात त्याच आम्हाला भोगाव्या लागतात. पण गगनबावडा टू पुढे असलंच ते कळ्यापर्यंत हा जो रस्ता आहे हा अतिशय वास्ट, म्हणजे इतका खराब आहे की त्रास होतो त्याचा. आणि याच्याकडे जर का सरकारने लवकरात लवकर लक्ष दिलं तर जास्ती बरं होईल. बरं. तुम्हाला आंबा वाहतूक करताना रेल्वेचा काही फायदा होतो का? नाही, काही होत नाही. काही होत नाही. मग तुम्हाला बाय रोडच आहे, पण रस्ते चांगले असले तर तुम्हाला वाहतूक करणं लवकर आणि सोयीस्कर होईल. मग सरकारकडनं तुम्हाला एवढीच एक अपेक्षा आहे की रस्ते चांगले करायला पाहिजे. चांगले करायला पाहिजे. बरं. याच्याशिवाय तुम्हाला आणि काही माहिती? याशिवाय मी आणखी म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये हा जो आंबा आहे हा पण मी सप्लाय करतो. बरं. म्हणजे तुम्हाला उदाहरणार्थ बोलायचं झालं तर नागपूर असेल, औरंगाबाद असेल, इकडे कुठे नाशिक असेल, तर या ठिकाणी पण मी ती सोय करतो. अच्छा, म्हणजे तुम्ही डायरेक्ट पाठवता? हो, डायरेक्ट कस्टमरला पाठवता. पाठवता. त्याचा जो काय रेट लागेल तो दिला की तुम्ही कस्टमरला डायरेक्ट देता? हो हो. बरं. याच्याशिवाय तुम्हाला अजून काही सांगायचं याच्या संदर्भात? आंबा व्यवसाय, वाहतूक व्यवसाय याच्या संदर्भात आणि आंबा व्यवसायाचं आता झालंय कसं की आमच्या भागात निसर्गावरती तो अवलंबून असल्यामुळे निसर्गाची जेवढी साथ मिळेल तेवढं त्या दृष्टीने त्या व्यवसायाला चांगलं भवितव्य आहे. आज तिकडे मजुरांचा मोठा प्रश्न आहे. मजूर हे आम्हाला असे नेपाळी वगैरे किंवा आसाम मधनं किंवा या इकडनं उपलब्ध करावे लागतात आणि त्यामुळे ते थोडंसं खर्चिक होतं आंबा व्यवसाय हा. यासाठी मजूर तुम्हाला मिळाले पाहिजे. हो. पण मग स्थानिक मजूर नसतात. स्थानिक मजुरांचं काय होतंय की आज जो उठतो तो शहराकडे धाव घेतो. तो जर का लोंढा थांबला तरच त्या भागात तिथले स्थानिक मजूर मिळू शकतात. आज प्रत्येकाचं असं झालेलं आहे की 4 पैसे मिळावेत या हेतूने प्रत्येक जण शहराकडे धावतोय. ही जर कुठेतरी सरकारने बाब लक्षात घेतली आणि त्या संदर्भात जर गावात काही असे छोटे मोठे उद्योग चालू केले तर त्याचा फायदा निश्चितच तिथल्या लोकांना होईल. आणि तुमच्याकडे आंब्याच्या झाडांना पाण्याच्या संदर्भामध्ये काही धरण बिरण अशा काही व्यवस्था आहेत का? धरण म्हणजे 12 महिने बाबा तुमच्या इकडे पाणी कायम मिळेल अशा काही 12 व्यवस्था महिने आहेत? पाणी मिळेल म्हणजे आमच्या इकडे आधी प्रत्येकाचे बोरिंग आणि विहिरी या उपलब्ध आहेत. त्याशिवाय आम्हाला आमच्या एरियामध्ये एखादं चांगलं आता धरणं होत आहेत पण त्याचं पुढे सरकारने कसं काय नियोजन केलेलं आहे हे अजूनपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. पण या व्यवसायाला पाण्याची नितांत गरज आहे. आज लोक या व्यवसायासाठी पाणी विकत घेऊन आपली गरज भागवत आहेत. पाणी विकत घ्यायचं म्हणजे परत तुमचा उत्पादनाचा खर्च वाढला. अर्थातच उत्पादनाचा खर्च वाढला की कस्टमरला तुमचा माल महागात मिळाला. हो, त्यामुळे तो माल विक्री व्हायला तुम्हाला अडचण येणार. नक्कीच. मग पाणी विकत घ्यायला लागू नये यासाठी तुम्ही स्थानिक तिथले जे कोणी पुढारी आहेत किंवा आमदार आहेत यांच्याशी कधी संपर्कात गेला आहेत का? नाही, अजूनपर्यंत तरी नाही. मग तुमच्या इकडे तुम्ही त्यांना सरकार दरबारी गेलायत का की आम्हाला पाण्याची उपलब्धता करून द्या? अहो, आज आमच्याकडे देवगड सारख्या ठिकाणी जर बघायला गेलं तर काही ज्या नळ योजना आहेत, सरकारी नळ, त्यांना धड पाणी येत नाही. प्यायला पाण्याची मानव आहे तर अशा गोष्टींना पाणी कुठून उपलब्ध होणार ना? त्या पिण्याच्या पाण्याची सुद्धा तिथे हाल आहे. हो, मे महिन्यामध्ये तुम्हाला त्रास जास्त होतो. भयानक. एप्रिल मे मध्ये खूप त्रास होतो या बाबतीत. याच्याकडे सरकारने थोडं लक्ष दिलं पाहिजे बरोबर. आणि त्या सोयी केल्या पाहिजे. बरोबर. आणि आता आम्ही असं ऐकून की कोकणामध्ये पर्यटन स्थळ आहे, पर्यटन स्थळ करतायत, तर देवगड पर्यटन स्थळाचा तुम्हाला काही फायदा आहे का? देवगड पर्यटन स्थळाचा फायदा आहे ना, कारण जे आज स्थानिक तिथले जे हॉटेल्सवाले आहेत, दुकानदार आहेत, आज त्यांना थोडीफार त्यातून त्यांची व्यवसायात वृद्धी होतीये. म्हणजे त्याचा फायदा होतोय. होतोय, निश्चित होतोय. म्हणजे मग ते हळूहळू डेव्हलपमेंट चालू आहे. आहे. फक्त आता पिण्याच्या पाण्याची सोय झाली तर डेव्हलपमेंट लवकर होईल. हो. बरं, ठीक आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला काही माहिती द्यायची आहे? याच्याशिवाय तुम्हाला काही सांगायचं आहे का?
या कोकणात आमचं कोकण अतिशय सुंदर आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीने पण आता तिकडे सुखसोयी खूप वाढत आहेत. तेव्हा आमच्या देवगडला या, आमचं देवगड बघा. अतिशय निसर्गरम्य असा आमचा परिसर आहे की जेणेकरून तुम्हाला तांबडलेकचा बीच बघता येईल. कुणकेश्वर मंदिर म्हणजे दक्षिण कोकणची काशी जिला ओळखलं जातं ते कुणकेश्वर मंदिर आणि त्या आजूबाजूचा परिसर, तिथला बीच. त्याचप्रमाणे आमचं गजबादेवीचं मंदिर आहे, तिकडे पण एक चांगला बीच आहे. विमलेश्वर मंदिर म्हणून आहे वाडा या ठिकाणी देवगड तालुक्यातच. देवगड स्टँड पासून साधारण 7 ते 8 किलोमीटरवर ते पूर्व असं मंदिर आहे, त्यालाही तुम्ही भेट देऊ शकता. विजरू किल्ला आहे आणि अशी लहान मोठी असंख्य ठिकाणं आहेत की तुम्हाला तिथे पर्यटनाचा आनंद घेता येईल. नमस्कार. या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. आता भिडे यांनी बऱ्याच गोष्टी चांगल्या सांगितल्या आहेत आणि लोकांनी देवगडमध्ये जावं, तिथल्या देवगडच्या सृष्टी सौंदर्याचाही फायदा घ्यावा आणि पर्यटन स्थळ बघावी व तिथल्या लोकांना आपल्याकडनं सहकार्य करावं, एवढी माझी विनंती आहे. मी भिडे तुम्हाला एक छोटी विनंती करतो की आपण देवगडचे असल्यामुळं आपण काही मालवणी भाषेमध्ये याच्यामध्ये काही गोष्टी सांगू शकता का थोड्याशा? माझा तालुका असा देवगड आणि तो अतिशय सुंदर असा, त्यात काय वाद नाही. मी आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आमचं कुणकेश्वरचा जो बीच असा तो अतिशय सुरेख, गजबादेवीचा मंदिर ता अतिशय सुरेख असा, तांबडेकचं बीच असा आणि अशी आणखी असंख्य ठिकाणं की जे तुम्ही आनंदात येऊन आपलं 1-2 दिवस वेळ देऊ शकताच. तुमच्याकडनं लोकांनी आंबा आणि ट्रान्सपोर्ट सर्व्हिस घ्यावी हे पण जरा मालवणमध्ये सांगा. मी आज आंबा विक्री पण करतोय, तेव्हा मी माझा व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने खूप प्रयत्न करतोय. त्याच्यासाठी जर माका कोणी ऑर्डर दिल्या आंब्याची तर मी पुण्यासारख्या ठिकाणी, कोल्हापूर सारख्या ठिकाणी, सातारा, कराड यासारख्या ठिकाणी मी त्यांना आमचं देवगडचा आंबो उपलब्ध करून देऊ शकाल. नमस्कार. आता भिडे यांनी सांगितलं, भिडेंना बऱ्याच लोकांनी सहकार्य करावे अशी माझी इच्छा आहे आणि जास्तीत जास्त लोक सहकार्य करून या तरुण व्यावसायिकाला जास्तीत जास्त पुढे आणतील अशी मी अपेक्षा करतो आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करावे ही नम्र विनंती. नमस्कार. जिल्ह्यातला देवगड तालुका येथे माझं टेंभोली म्हणून गाव आहे. या ठिकाणी मी पूर्वी वास्तव्य करत होतो आणि अशाच काही व्यवसायाच्या निमित्ताने मला तालुक्याच्या ठिकाणी यावं लागलं देवगडमध्ये आणि त्या ठिकाणी आल्यानंतर 1-2-3 वर्ष गेली आणि मला असं वाटलं की आपण पण देवगड पुणे हा जो काय वाहतुकीचा व्यवसाय आहे आंब्याचा तो चालू करावा आणि त्या दृष्टीने मी पहिलं पाऊल माझं मी त्या व्यवसायामध्ये टाकलं. सुरुवातीला मी एक छोटासा टेम्पो भाड्याने घेऊन मंथली बेसिसवर घेतला होता तो आणि त्यांनी माझ्या व्यवसायाची मी सुरुवात केली. हा व्यवसाय करताना आपण वाहतूक कुठून ते कुठे करता? मी प्रॉपर संपूर्ण देवगड तालुक्यात जवळजवळ फिरतो. प्रत्येक शेतकऱ्याकडनं आंबा कलेक्ट करतो आणि तो मी पुण्याला पाठवतो. मी वाया कोल्हापूर, कराड, सातारा या मार्गे येतो आणि त्या ठिकाणी पण कोणाची जर काय आंबा पार्सल द्यायची असतील तर ते कोल्हापूर, सातारा, कराड अशा ठिकाणी मी ते उतरवतो आणि मग पुढे पुण्याला येतो. आणि माझा लास्ट स्टॉप असतो हा कोथरूड आणि त्या ठिकाणी कोथरूडला माझं एक ऑफिस आहे. मिस्टर उमेश माळी यांच्याकडे मी तो माल उतरवतो. स्वारगेटला पण काही वर्ष मी माल उतरवत होतो, पण आता तिथे जागा अवेलेबल नसल्यामुळे मी त्या ठिकाणी माल उतरवू शकत नाही. देवगडमध्ये आंबा तुम्हाला कलेक्ट करताना काही समस्या येतात का? समस्या फार अशा येत नाहीत, पण कधी कधी वाहतुकीचा प्रॉब्लेम येतो. कारण 2-4 म्हणजे जवळजवळ 15 ते 20 ठिकाणून आंबा हा कलेक्ट करायला लागतो आणि त्या दृष्टीने माझ्याकडे अशी तेवढी कधी कधी यंत्रणा वाहतुकीची उपलब्ध होत नाही, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो. पण तिथे तुम्ही जाता कलेक्ट करायला, तिथे तुम्हाला तुमचं वाहन न्यायला रस्ते वगैरे चांगले आहेत का? हो. या बाबतीत आम्हाला ते एक सुख आहे म्हणा किंवा काही अगदी हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्याच ठिकाणी शेतकऱ्याच्या दारापर्यंत वाहन जात नाही. पण आजपर्यंत जिथे जिथे मी गेलो तिथे तिथे
ते माझं जे वाहन असेल, आंबा कलेक्शन करण्याचं टेम्पो असेल, ट्रक असेल, काय असेल ते सर्व त्यांच्या दारापर्यंत जातं. पण तिथून आंबा कलेक्ट करताना शेतकऱ्यांकडनं काही प्रॉब्लेम येतो का? काय नाही, शेतकऱ्यांकडे माल तयार असतो, त्यांना त्याची गरज पण असते, आम्हालाही गरज असते. त्यामुळे आम्ही दोघंही एकमेकांना सहकार्य करून हा व्यवसाय करतो. म्हणजे शेतकरी चांगले सहकार्य चांगले करतात. शेतकरी सहकार्य करतात. बरं, तिथून तुम्ही माल घेतल्यानंतर पुण्याकडे येता. पुण्याकडे येताना आणि पुण्यात आल्यावर तुम्हाला काय समस्या उत्पन्न होतात? पुण्यातून देवगडमधनं पुण्याला येताना आम्हाला फारशा काही समस्या उद्भवत नाही. किरकोळ आता ज्या काय जनरल आहेत त्या येणार आहेत, त्या आम्ही गृहीत धरूनच तो व्यवसाय करतो. पण माझं असं म्हणणं आहे की पुण्यात आल्यानंतर मला बाबा एक स्वारगेटच्या एरियात एखादी जागा मिळावी, कारण आम्ही त्या बदल्यात त्यांना मोबदला देतो. आणि ती जागा ग्राउंड फ्लोअरला असावी, पार्किंगची सोय तिथे असावी की इथल्या कस्टमरना आपली गाडी घेऊन तिथे गेल्यानंतर तिथे पार्किंग करून त्यांचा माल त्यांच्या गाडीत टेम्पोत टाकायला ती जागा अवेलेबल पाहिजे. नंतर सिंहगड रोडला एखादा मला स्पॉट मिळावा. आणि माझी अजून एक डिमांड आहे की मला चिंचवड सारख्या एरियात एखादी जागा मिळावी की जेणेकरून आज माझ्याकडे चिंचवडचा माल मी घेऊ शकत नाही, कारण माझ्याकडे तिकडे उतरवायची व्यवस्था नाही. कोथरूडला माझी व्यवस्था आहे. मिस्टर उमेश माळी, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांच्याकडे मी माल माझा उतरवतो बराचसा, आणि तिथून मग मी तो परत डिस्ट्रीब्यूट करतो. पुण्यात काय होतं की पटकन एखादी वाहन अवेलेबल होत नाही, आणि जरी झालं तरी त्याचं भाडं हे आम्हाला त्या हिशोबात परवडत नाही. ते जे काय भाडं सांगतात, एक 25 किलोमीटरचा एरिया फिरायचा असेल तर ते साधारण 2,500 ते 3,000 रुपये मागतात. त्यामुळे अशा पुण्यात आल्यानंतर ह्या 1-2 गोष्टींचा आम्हाला त्रास सहन करावा लागतो. चिंचवड गाव तुम्ही म्हणाले, चिंचवड गावामध्ये तुम्हाला जर व्यवस्था झाली तर साधारण तुमचा ट्रान्सपोर्टचा माल किती असणार आहे? 5-50 पेट्या असू शकतो दर रोज? ट्रिपला. रोज म्हणजे एक दिवसात ट्रिप असते का रोज असते? कधी एक दिवस आड सीझन पीक आवर असेल तेव्हा रोज सुद्धा. मग हा आंबा सीझन तुमचा किती दिवस चालतो, किती महिने? साधारण 2.5 महिने चालतो, मार्च ते जून 5 पर्यंत. अच्छा, जून 5 पर्यंत व्यवसाय चालतो. हो. मग या व्यवसाय करताना बाकी याच्याशिवाय काही अडचणी येत नाही? नाही, फारशा काही येत नाही. आता ज्या काही किरकोळ येतात त्या आम्ही सॉल्व्ह करतो. लेबर प्रॉब्लेम वगैरे? लेबर प्रॉब्लेम आहे, आमच्या इकडे पण आहे, पण तरी सुद्धा तो आम्ही मॅनेज करतो. म्हणजे आता आणि आंबा जर तुम्हाला ऑर्डर्स दिल्या तर तुम्ही आंबा विक्री पण करता का? हो, आंबा विक्री पण करतो. मी दरवर्षी नाही म्हटलं तरी एक पुण्यात आणून माझे काही असे कस्टमर आहेत की 100-150 पेटी मी या ठिकाणी आंबा पण विक्री करतो त्याच्या जोडीला. तर आंबा विक्री करताना काही अडचणी येतात? आंबा विक्री करताना म्हणजे काय फार अशा आलेल्या नाहीत, पण ज्या येतात त्या फारच नगण्य येतात. पण मग याच्यापेक्षा जास्त आंबा विक्री करायचा असेल तर तुम्हाला इंटरेस्ट आहे ना? तुम्ही जास्त आंबा विक्री करू शकता. फक्त आम्हाला पेमेंट हे वेळेवर मिळालं पाहिजे. हा, आम्ही आज तुमच्या दारात समजा आंबा आणून दिला विक्रीला, तर त्याचं पेमेंट विदिन आम्हाला एक 1 डे मध्ये तरी मिळालं पाहिजे. आणि डोअर टू डोअर कस्टमर मिळालं तर तुम्ही कसं सप्लाय करणार? आम्ही डोअर टू डोअर जर सप्लाय करायचं म्हटलं तर त्याच्या मागे जो काही चार्जेस असतील पेटी मागे ते एक्स्ट्रा घेऊन आम्ही डोअर टू डोअर सप्लाय करू शकतो. सप्लाय करू शकता. हो. आणि मग हा व्यवसाय करताना आणि शिवाय आंब्याची बाकीची काही उत्पादनं असतात ती पण तुम्ही बाकीची विकता का? उत्पादन म्हणजे मँगो पल्प आहे, हा. मँगो जाम आहे, नंतर मँगो पोळी आहे, म्हणजे आंबा पोळी म्हणतात ती आहे. ती आमच्याकडे तिकडे उपलब्ध होते. ती इकडे कोणाला हवी असतील तर त्याच्याही ऑर्डर आम्ही घेऊ शकतो आणि इकडे सप्लाय करू शकतो. सप्लाय करू शकता. म्हणजे ते तुम्ही स्वतः बनवता? त्याच्या जोडीला आमसूल आहे, हा, नंतर आमचूर पावडर आहे. अशा ज्या काय आंब्याच्या व्यतिरिक्त इतर जे प्रॉडक्ट्स आहेत कोकणातले, हा. कुळीत पीठ आहे, अशा ज्या काही गोष्टी आहेत. किंवा कोणाला जर का आता कडधान्य म्हटलं तर ते गोडेवाल, कडवेवाल या गोष्टींचा पण आम्ही जर आमच्याकडे आम्हाला मागणी मिळाली योग्य प्रमाणात सप्लाय करू शकतो. त्याचाही आम्ही सप्लाय करू शकतो. तो सप्लाय डोअर टू डोअर पण करू हो शकतो. हो हो. बरं, त्या जोडीला तुमच्या तिकडे फणस पण असतात? हो, फणस पण असतात. आणि तुमच्या तिकडे आमचे वाचनात आले की तुमच्या तिकडे खराटे चांगल्या पद्धतीचे असतात. हो, असतात ना. त्याला तुमच्या भाषेत काय म्हणतात? वाढवण म्हणतात. हा, तर ते खराटे वगैरे पण तुम्ही सप्लाय करू शकाल का? करू शकू ना, फक्त त्याची मागणी आणि त्याची
बाजारपेठेतली नाही, किंमत. आता समजा 50 पेटी आंबा तुमच्याकडनं घेणारी जी लोक आहेत हो किंवा 50 तुम्हाला डोअर टू डोअर गिराईक मिळाली, हो तर त्याच गिराईकांनी तुम्हाला सांगितलं, "वा, आंबा पेटी व्यापार आम्हाला तिकडचा खराटा द्या देऊ ना, किंवा त्याचे प्रॉडक्ट द्या", देऊ. तर ते तुम्ही त्यांना देऊ शकता ना. देऊ देऊ. म्हणजे अशी सेवा तुम्ही उपलब्ध हो, करू हो, शकता. हो. तुम्हाला त्याच्यामध्ये अडचण काही नाही. काही नाही काही नाही. बरं. मग आता अजून याच्यामध्ये हा सर्व व्यवसाय करताना याच्याशिवाय तुम्हाला अजून काही 12 महिने तुमचा काय व्यवसाय असतो? 12 महिने काही नाही, मी पौरोहित्य पण करतो. बरं, पण ते तुम्ही तिकडे करत असता. हो ते तिकडे करतो. हा, पण 12 महिने तुम्हाला शहरात. माझा एक त्याशिवाय मी 12 महिने माझा ट्रान्सपोर्टचा पण व्यवसाय आहे. बरं माझी एक गाडी मुंबई गोवा लाईनवर चालते, एक गाडी माझी कोल्हापूर देवगड चालते. त्यातून मला थोडंफार इन्कम होतं. बरं, ठीक आहे. म्हणजे आता तुमच्या अडचणी बाकी काही नाही, पण तुम्हाला या सर्व गोष्टीमध्ये रस्ते वगैरे व्यवस्थित आहेत का? समजा तुमचा घाट आहे, तो गगनबावडा घाट आहे, त्या घाटातनं तुम्हाला प्रवास करताना किंवा तुमच्या तिकडनं काय येणारे घाट लागतात, त्या घाटातनं प्रवास करताना तुम्हाला काही समस्या येतात का? घाटात आत्ता सध्या कामं चालू आहेत, त्यामुळे त्या ज्या समस्या आहेत त्या सर्वसामान्यांना ज्या भोगाव्या लागतात त्याच आम्हाला भोगाव्या लागतात. पण गगनबावडा टू पुढे असलंच ते कळ्यापर्यंत हा जो रस्ता आहे हा अतिशय वास्ट, म्हणजे इतका खराब आहे की त्रास होतो त्याचा. आणि याच्याकडे जर का सरकारने लवकरात लवकर लक्ष दिलं तर जास्ती बरं होईल. बरं. मग तुम्हाला आंबा वाहतूक करताना रेल्वेचा काही फायदा होतो का? नाही, काही होत नाही. काही होत नाही. मग तुम्हाला बाय रोडच आहे, पण रस्ते चांगले असले तर तुम्हाला वाहतूक करणं लवकर आणि सोयीस्कर होईल. सोयीस्कर होईल. मग सरकारकडनं तुम्हाला एवढीच एक अपेक्षा आहे की रस्ते चांगले करायला पाहिजे. चांगले करायला पाहिजे. बरं, याच्याशिवाय तुम्हाला आणि काही आणि माहिती नाही? याशिवाय मी आणखीन म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये हा जो आंबा आहे हा पण मी सप्लाय करतो. बरं म्हणजे तुम्हाला उदाहरणार्थ बोलायचं झालं तर नागपूर असेल, औरंगाबाद असेल, इकडे कुठे नाशिक असेल, तर या ठिकाणी पण मी ती सोय करतो. अच्छा, म्हणजे तुम्ही डायरेक्ट पाठवता? हो, डायरेक्ट कस्टमरला पाठवता. पाठवता. त्याचा जो काय रेट लागेल तो दिला की तुम्ही कस्टमरला डायरेक्ट देता? हो हो. बरं बरं. याच्याशिवाय तुम्हाला अजून काही सांगायचं याच्या संदर्भात? आंबा व्यवसाय, वाहतूक व्यवसाय याच्या संदर्भात आणि काही? आंबा व्यवसायाचं आता झालंय कसं की आमच्या भागात निसर्गावरती तो अवलंबून असल्यामुळे निसर्गाची जेवढी साथ मिळेल तेवढं त्या दृष्टीने त्या व्यवसायाला चांगलं भवितव्य आहे. आज तिकडे मजुरांचा मोठा प्रश्न आहे. मजूर हे आम्हाला असे नेपाळी वगैरे किंवा आसाम मधनं किंवा या इकडनं उपलब्ध करावे लागतात आणि त्यामुळे ते थोडंसं खर्चिक होतं आंबा व्यवसाय हा. यासाठी मजूर तुम्हाला मिळाले पाहिजे. हो, पण मग स्थानिक मजूर नसतात. स्थानिक मजुरांचं काय होतंय की आज जो उठतो तो शहराकडे धाव घेतो. तो जर का लोंढा थांबला तरच त्या भागात तिथले स्थानिक मजूर मिळू शकतात. आज प्रत्येकाचं असं झालेलं आहे की 4 पैसे मिळावेत या हेतूने प्रत्येक जण शहराकडे धावतोय. ही जर कुठेतरी सरकारने बाब लक्षात घेतली आणि त्या संदर्भात जर गावात काही असे छोटे मोठे उद्योग चालू केले तर त्याचा फायदा निश्चितच तिथल्या लोकांना होईल. आणि तुमच्याकडे आंब्याच्या झाडांना पाण्याच्या संदर्भामध्ये काही धरण बिरण अशा काही व्यवस्था आहेत का? धरण म्हणजे 12 महिने बाबा तुमच्या इकडे पाणी कायम मिळेल अशा काही 12 व्यवस्था महिने आहेत? पाणी मिळेल म्हणजे आमच्या इकडे आधी प्रत्येकाचे बोरिंग आणि विहिरी या उपलब्ध आहेत. त्याशिवाय आम्हाला आमच्या एरियामध्ये एखादं चांगलं आता धरणं होत आहेत पण त्याचं पुढे सरकारने कसं काय नियोजन केलेलं आहे हे अजूनपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. पण या व्यवसायाला पाण्याची नितांत गरज आहे. आज लोक या व्यवसायासाठी पाणी विकत घेऊन आपली गरज भागवत आहेत. पाणी विकत घ्यायचं म्हणजे परत तुमचा उत्पादनाचा खर्च वाढला. अर्थातच. उत्पादनाचा खर्च वाढला की कस्टमरला तुमचा माल महागात मिळाला. हो, त्यामुळे तो माल विक्री व्हायला तुम्हाला अडचण येणार. नक्कीच. मग पाणी विकत घ्यायला लागू नये यासाठी तुम्ही स्थानिक तिथले जे कोणी पुढारी आहेत किंवा आमदार आहेत यांच्याशी कधी संपर्कात गेलायत का? नाही, अजूनपर्यंत तरी नाही. मग तुमच्या इकडे तुम्ही त्यांना सरकार दरबारी गेलायत का की आम्हाला पाण्याची उपलब्धता करून द्या? अहो, आज आमच्याकडे देवगड सारख्या ठिकाणी जर बघायला गेलं तर काही ज्या नळ योजना आहेत सरकारी नळ त्यांना धड पाणी येत नाही. प्यायला पाण्याची वानवा आहे
तर अशा गोष्टींना पाणी कुठून उपलब्ध होणार ना. म्हणजे त्या पिण्याच्या पाण्याची सुद्धा तिथे हाल आहे. हो, मे महिन्यामध्ये तुम्हाला त्रास जास्त होतो. भयानक. एप्रिल मे मध्ये खूप त्रास होतो या बाबतीत. याच्याकडे सरकारने थोडं लक्ष दिलं पाहिजे बरोबर. आणि त्या सोयी केल्या पाहिजे. बरोबर. आणि आता आम्ही असं ऐकून की कोकणामध्ये पर्यटन स्थळ आहे, पर्यटन स्थळ करतायत. तर देवगड पर्यटन स्थळाचा तुम्हाला काही फायदा आहे का? देवगड पर्यटन स्थळाचा फायदा आहे ना, कारण जे आज स्थानिक तिथले जे हॉटेल्सवाले आहेत, दुकानदार आहेत, आज त्यांना थोडीफार त्यातून त्यांची व्यवसायात वृद्धी होतीये. म्हणजे त्याचा फायदा होतोय. होतोय निश्चित होतोय. म्हणजे मग ते हळूहळू डेव्हलपमेंट चालू आहे. आहे. फक्त आता पिण्याच्या पाण्याची सोय झाली तर डेव्हलपमेंट लवकर होईल. हो. बरं, ठीक आहे. याच्याशिवाय तुम्हाला काही माहिती द्यायची आहे? याच्याशिवाय तुम्हाला काही सांगायचं आहे का? या कोकणात आमचं कोकण अतिशय सुंदर आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीने पण आता तिकडे सुखसोयी खूप वाढत आहेत. तेव्हा आमच्या देवगडला या, आमचं देवगड बघा. अतिशय निसर्गरम्य असा आमचा परिसर आहे की जेणेकरून तुम्हाला तांबडलेकचा बीच बघता येईल. कुणकेश्वर मंदिर म्हणजे दक्षिण कोकणची काशी जिला ओळखलं जातं ते कुणकेश्वर मंदिर आणि त्या आजूबाजूचा परिसर, तिथला बीच. त्याचप्रमाणे आमचं गजबादेवीचं मंदिर आहे, तिकडे पण एक चांगला बीच आहे. विमलेश्वर मंदिर म्हणून आहे वाडा या ठिकाणी देवगड तालुक्यातच. देवगड स्टँड पासून साधारण 7 ते 8 किलोमीटरवर ते पूर्व असं मंदिर आहे, त्यालाही तुम्ही भेट देऊ शकता. विजरू किल्ला आहे आणि अशी लहान मोठी असंख्य ठिकाणं आहेत की तुम्हाला तिथे पर्यटनाचा आनंद घेता येईल. नमस्कार. या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. आता भिडे यांनी बऱ्याच गोष्टी चांगल्या सांगितल्या आहेत आणि लोकांनी देवगडमध्ये जावं, तिथल्या देवगडच्या सृष्टी सौंदर्याचाही फायदा घ्यावा आणि पर्यटन स्थळ बघावी व तिथल्या लोकांना आपल्याकडनं सहकार्य करावं, एवढी माझी विनंती आहे. मी भिडे तुम्हाला एक छोटी विनंती करतो की आपण देवगडचे असल्यामुळं आपण काही मालवणी भाषेमध्ये याच्यामध्ये काही गोष्टी सांगू शकता का थोड्याशा? माझा तालुका असा देवगड आणि तो अतिशय सुंदर असा, त्यात काय वाद नाही. मी आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आमचं कुणकेश्वरचा जो बीच असा तो अतिशय सुरेख, गजबादेवीचा मंदिर ता अतिशय सुरेख असा, तांबडेकचो बीच असा आणि अशी आणखी असंख्य ठिकाणं की जे तुम्ही आनंदात येऊन आपलं 1-2 दिवस वेळ देऊ शकता. तुमच्याकडनं लोकांनी आंबा आणि ट्रान्सपोर्ट सर्व्हिस घ्यावी हे पण जरा मालवणमध्ये सांगा. मी आज आंबा विक्री पण करतोय, तेव्हा मी माझा व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने खूप प्रयत्न करतोय. त्याच्यासाठी जर माका कोणी ऑर्डर दिलाय आंब्याची तर मी पुण्यासारख्या ठिकाणी, कोल्हापूर सारख्या ठिकाणी, सातारा, कराड यासारख्या ठिकाणी मी त्यांना आमचं देवगडचा आंबा उपलब्ध करून देऊ शकाल. नमस्कार. आता भिडे यांनी सांगितलं, भिडेंना बऱ्याच लोकांनी सहकार्य करावे अशी माझी इच्छा आहे आणि जास्तीत जास्त लोक सहकार्य करून या तरुण व्यावसायिकाला जास्तीत जास्त पुढे आणतील अशी मी अपेक्षा करतो आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करावे ही नम्र विनंती. नमस्कार.